माझ्या प्रिय संपूर्ण मंडळीनं, परमेश्वराचं एक वचन आहे याकोब 1:27 मध्ये. मी आवर्जून सांगतो की कुठलीही गोष्ट या पृथ्वीवर परमेश्वराद्वारे, परमेश्वरासह आणि परमेश्वरात ठाई असते, पण मनुष्याला ते कळत नाही, पण परमेश्वराला सर्व काही कळत असते. माझ्या प्रिय संपूर्ण माझ्या भगिनीनं आणि माझ्या बंधूंनो, कुठलीही शब्द आपण उच्चारताना थोडं विचार करावा लागतो. आज मला अध्यक्षा नात्याने खूप आनंद होत आहे. आनंद अशासाठी होत आहे की आपण आज जी मंडळी या पवित्र स्थानात विशेष करून स्थानापन्न केलेली आहे, ही देवाची खरी हृदयातली योजना आहे. आणि आज ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था गेल्या 4 वर्षापासून हे कार्य करत आहे. केवळ सेवा हा उद्दिष्ट आहे, प्रीती त्यामध्ये सामावून घेणं हे आमचं विशेष करून सर्वांचं ज्येष्ठ नागरिकांचं एक अभिहित वाक्य आहे. आणि आज तुम्ही ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या संपूर्ण विशेष करून कार्याला तुम्ही जी मान्यता दिली, तुमचा विश्वास ठेवला, त्या आमंत्रणाला हाक जी दिली होती आम्ही ती तुम्ही स्वीकारली आणि या विशेष करून स्थानात तुम्ही उपस्थित झालात. मी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरदार टाळ्याने परमेश्वराचा गौरव आहे, आणि तो गौरव परमेश्वराला मान्य आहे. माझ्या प्रिय मंडळीनो, असं म्हणतात बायबलमध्ये की अश्रुपूर्ण नेत्राने केलेली पेरणी हर्षाची कापणी करत असते. प्रत्येक जण अश्रुत आहे. एकही जगातला एकही माणूस असा नाही की त्याने आयुष्यात कधी अश्रू वाढले नाही. प्रत्येक जण, प्रभूचं वचनच आहे, पण या अश्रूमागे हर्ष लपलेला असतो. या अश्रू मागे परमेश्वराचं कार्याचा मोठा गौरव लपलेला असतो, आणि तो योग्य वेळी अनुकूल समय परमेश्वर प्रगट करत असतो. या कार्यासाठी आपल्याला, मी जास्त वेळ घेत नाही, या कार्यासाठी आपल्याला एक विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे आपले सर अँथोनी परेरा घोसाळीतले आहेत, आपल्या रक्ता पाण्याचेच आहेत, आणि ते आपल्याला या स्थानात येण्यासाठी जो होकार त्यांनी दिला. त्यांना अनेक कामं असतात, ते मोठे साहित्यिक आहेत, लेखक. या दृष्टिकोनातून त्यांनी खूप लेखणी केली आहे, खूप पुस्तकाची पेरणी केलेली आहे. मला आनंद होतो की त्यांच्याविषयी बोलताना त्यांच्या जीवनाचा जर आपण एक थोडा इतिहास जर बघितला तर ते देखील 26 वर्षा अगोदर, अगदी त्यांचं वय आता 74 आहे, तुम्ही 26 वर्ष त्याच्यातून मायनस करा, तुम्हाला दिसेल की त्यांचे देखील विशेष फासळी बायबलच्या भाषणात, बायबलच्या वचनात फासळी म्हणून ती हरवली गेली, उचलली गेली, आणि ते देखील कॅन्सरच्या या वेदनेतून. त्यासुद्धा शिक्षिका होत्या, त्यांना 3 मुली आहेत. माझ्या प्रिय मंडळीनं, दुःखी कोण नाही, स्वतः येशू मनुष्याचा पुत्र दुःखी होता या जगात, आणि ते आज आपल्याला त्यांचं स्वतःचं जीवनाचा जो काही इतिहास आहे की ह्या संपूर्ण पोकळीत आपण कसं जीवन जगले, कसं जीवन व्यतीत जीवन, कसं मुलाबाळासहित आज त्या स्थानात आपल्याला उपस्थित राहून बोध करणार आहेत, योग्य बोध करणार आहेत. मी प्रत्येकाला सांगत आहे, तुम्ही कान उघडे करा, मन उघडं करा, डोळे लावा, त्यांच्या प्रत्येक मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाचा तुम्ही थोडा आपल्या जीवनासाठी मोठा उपयोग करा. मी त्यांचं स्वागत करत आहे.
त्याचप्रमाणे तुम्ही अशी एक व्यक्ती मी घेऊन आलेलो आहे की कुठलाही डोळा नाकारणार नाही, कुठलाही कान बंद होणार नाही, कुठलंही मुख हलणार नाही, अशी व्यक्ती की ज्यांनी आपलं आयुष्याचं सगळं खर्चीकरण समाज सेवेसाठी एक व्रत स्वीकारतात त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे. त्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सुजाता तुस्कानो, शिष्ट सुजाता तुस्कानो. मी त्यांनी विनंती करत आहे की त्यांच्या हातात हात घालून मी तुम्हाला तुमच्याशी बोलणार आहे. यांच्या देखील जीवनात आपण जे दुःख म्हणतो, जो आजार म्हणतो, जी चिंता म्हणतो, जे ओझं म्हणतो, त्यांच्या जीवनात मोठी परमेश्वरने वयाच्या मला वाटतं 32व्या वर्षी, बघा आपण एकमेकाची ओझी व्हायला पाहिजे तसं ख्रिस्ताचं आपल्यासाठी वचन आहे. जेव्हा आपण एकमेकाचं दुःख समजावून घेतो तेव्हा आपलं दुःख हलकं होतं. पवित्र शास्त्रात प्रत्येक दुःख प्रत्येकासाठी मोठं आहे, पण आज वयाच्या 32व्या वर्षी त्यांचं मस्तक परमेश्वराने उचलून घेतलं. त्यांच्यावर परमेश्वराने एवढा डोंगर कोसळल्यासारखा जो अनुभव त्याला दिला, जी साक्ष दिली, आज ते आपल्यासमोर त्यांच्या जीवनातले जे अनमोल असे साक्षीचे शब्द आपल्याला त्या ऐकवणार आहेत. त्यांना 2 मुली, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. प्रचंड मेहनत करणारे. आणि मी सर तुम्हाला सांगतो, तुम्ही त्याच्या घरी कधी गेला? हा, बस त्यांच्या घरी एकही जगातली मला वाटतं वस्तू नाही की ती त्यांनी त्या घरात ठेवली नाही. मी त्यांच्या घराला 2 वेळा गेलो. म्युझियम आहे, जिवंत म्युझियम. म्हणजे बेडरूमसुद्धा तुम्ही ठेवला नाही, किचनसुद्धा ठेवली नाही, हॉलसुद्धा ठेवला नाही, ओटासुद्धा ठेवला नाही आणि वरांडासुद्धा ठेवला नाही. प्रचंड त्यांना तो एक प्रकारचा वेडेपणाचा छंद म्हणा, पण त्यांनी ती जपवणूक करणं, निगा राखणं स्वतः. आणि मी कौतुक करतो त्यांचं. हे सगळं तुम्हाला जमतं कसं? आपल्याला आपल्या घरातला झाडू नीट ठेवता येत नाही, पण माझ्या प्रिय मंडळींनो, आज ते राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले एकमेव वसई तालुक्यातले एक विद्वान शब्द वापरत नाही. देवाने दिलेला तो मुकुट विधवेचा त्यांनी शोभिवंत करून जगासमोर, किंबहुना आपल्या सगळ्या कादोडी समाजासमोर उच्चांक गाठलेला आहे. मी त्यांचं स्वागत करून मी त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल बहाल करत आहे. जोरदार टाळ्या वाजवा.